उरण ईश्वरपूरच्या नामांतरणाची 172 वर्षांची मागणी आम्ही पूर्ण केली। ईश्वरपूर नाव झाल्यावर प्रथमच आलोय। आम्ही निर्णय घेतलाय, उरण ही केलंय। आता आमची मागण्याची वेळ आहे। भाजपा महायुतीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या। सांगली जिल्ह्यात ईश्वरपूर उत्तम शहर बनवू। आता आमची चिंता करा। पुढची 5 वर्ष आम्ही तुमची चिंता करतो। सत्ता येताच आम्ही शहरावरील शास्तीकर रद्द करू, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। दरम्यान जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या तथाकथित चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्याकडे मंत्रिमंडळात कोणतीही व्हेकन्सी नाही, कुणी काही मागण्या करू नका, बाहेरच्या कोणाचा विषयच नाही। महायुती म्हणून विकासासाठी एकत्र आलोय, कुणावर टीका न करता काम करू। सर्व जातीपातीच्या लोकांची कामे आपणच करत आहोत। ते म्हणाले, लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुरूच राहील। त्यांना लखपती दीदीचा कार्यक्रम आलाय। येत्या वर्षभरात 1 कोटी लाडक्या बहिणी लखपती दीदी असतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। गांधी चौकात उरण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ डांगे आणि नगरसेवकांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा झाली। यावेळी ते बोलत होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, नीताताई केळकर, निशिकांत भोसले पाटील, प्रसाद पाटील, चिमण डांगे, आनंदराव पवार, केदार पाटील, शरद लाड, मकरंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते। मी आपल्याला एकच गोष्ट सांगण्याकरता आलो आहे। मी आता इतके दिवस झाले या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करतोय। रोज 6-7 शहरांमध्ये मी जातो, पण कुठल्याही शहरात गेल्यावर कोण्या नेत्यावरही टीका करत नाही, कुठल्या पक्षावरही टीका करत नाही। याचं कारण ते करण्याची मला आवश्यकताच नाही आहे। माझ्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे, तो मी सांगतो, जे केलाय सांगतो, जे करणार आहे ते मी सांगतो। त्यामुळे मला टीका टिप्पणी करून या ठिकाणी मतं मिळवायची आवश्यकता नाही। फक्त एवढंच सांगतो, कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे। पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे। त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका। तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत, आता तुम्ही सगळे वाट पाहत, तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही। त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका। आणि दुसरे काय सांगतात याची चिंता करू। आपण या ठिकाणी विकासाकरता एकत्रित आलेलो आहोत। विकास आपल्याला करायचा आहे। आज बघा, आपण वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आणल्या। आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं प्रत्येक गरीबाला घर द्या, आणि गरीबाला घर द्या म्हणताना प्रधानमंत्र्यांनी त्याची जात पाहिली नाही, त्याचा धर्म पाहिला नाही, त्याचा पंथ पाहिला नाही, त्याची भाषा पाहिली नाही। त्यांनी सांगितलं जो कोणी असेल, हिंदू असेल, मुसलमान असेल, शीख असेल, बौद्ध असेल, ईसाई असेल, कोणी असेल, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे। आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेतनं मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिला।